क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण साप्ताहिक रिव्हिजनचं चालू घडामोडीचे लेक्चर पाहणार आहोत. हे चालू घडामोडी 23 मार्च ते 29 मार्च दरम्यान जे पण चालू घडामोडी झाले त्याच्या एक रिव्हिजन स्वरूपात आपण रविवारी हा लेक्चर असतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे मोहन जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलेले. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. 101वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड. हे स्थळ सांगली येथे आयोजित केलं जाणार आहे. घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे नियामक मंडळाची बैठकीत हा निवड करण्यात आली. कारकीर्द मोहन जोशी यांचे नाटक, चित्रपट आणि मालिका अशा दोन्ही क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. मागील अध्यक्ष 100वे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल होते. परिषद मोहन जोशी यांच्या पूर्वी नाट्य संमेलनाचे मध्यवर्ती अध्यक्षपदी भूषवले आहेत त्यांनी. त्यानंतर पुढला प्रश्न, कृषी सखी हा उपक्रम कोणत्या संस्थाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? तर हे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया याद्वारे सुरू करण्यात आलं. तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. कृषी सखी उपक्रम संस्था ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया द्वारे सहकार्य केंद्रीय कृषी मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय. उद्देश्य महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे आणि पीक विमा साक्षरता. लाभार्थी ग्रामीण महिला आणि स्वसहायता गट. संदर्भ 2026चे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. स्वरूप लखपती दीदी या योजनेचा भाग आणि महिला पॅरा एक्सटेन्शन वर्कर म्हणून प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO अधिकृतपणे माघार घेतलेली आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. WHO म्हणून अर्जेंटिनाची माघार. तारीख 17 मार्च 2026 रोजी अधिकृत माघार घेतला आहे. नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जेवियर मायली द्वारा. मुख्य कारण WHO हे कार्यक्षमता आणि राजकीय प्रभावाचा आक्षेप. US संदर्भ अमेरिकानंतर जानेवारी 2026 मध्ये माघार घेणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. प्रक्रिया मार्च 2025 मध्ये नोटीस दिल्यानंतर 1 वर्षांनी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्ल्ड ॲथलीट इंडोर चॅम्पियनशिप 2028चे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे? तर तो देश आपला भारत देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. वर्ल्ड ॲथलीट इंडोर चॅम्पियनशिप यजमान भारत पहिल्यांदाच आयोजित होणार आहे. कुठे आयोजित होणार आहे? भारतात, भुवनेश्वर ओडिशा येथे. मैदान कलिंगा स्टेडियम इंडोर सेंटर. तारीख 3 ते 5 मार्च 2028. घोषणा 19 मार्च 2026 तोरून पोलंड येथे घोषणा करण्यात आली. आशिया जपान कतार चीननंतर आयोजित करणारा भारत हा चौथा आशिया देश ठरेल. पुढील 2030 अस्ताना कझाकस्तानमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI ने कोणत्या राज्यातील कालिंजर किल्ल्याच्या परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे उत्तर प्रदेश येथे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. कालिंजर राष्ट्रीय भूवारसा स्थळ राज्य उत्तर प्रदेश, बांदा जिल्हा इथे. संस्था GSI भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण. दर्जा राष्ट्रीय भूवारसा स्थळ नॅशनल जिओ हेरिटेज साईट. रांग विंध्य पर्वत श्रेणीत हे प्राचीन खडक आहे. क्रमांक उत्तर प्रदेशची 4थी आणि देशातली 36वी स्थळ ठरणार आहे. इतिहास चंदेल राजवंशाचा ऐतिहासिक किल्ला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गोटेक 2026 हा जागतिक परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर हे पुणे येथे आयोजित करण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. गौटेक 2026 स्थळ पुणे कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर येथे. तारीख 20 ते 23 मार्च 2026. उद्देश्य गाय आधारित उद्योग आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. स्वरूप 300 पेक्षा जास्त स्टॉलसह आंतरराष्ट्रीय शिखर परिषद ही होणार आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ही निवड कावे मदानी यांची करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 विजेता प्रोफेसर कावे मदानी, मूळचे इराणचे आणि सध्या UN इंटरचे संचालक आहेत. मान हा पुरस्कार पाण्याच्या नोबल असं संबोधलं जातो. विक्रम या पुरस्काराला 35 वर्षांनंतर इतिहासात ते सर्वात तरुण 44 वर्षाचे विजेते ठरलेले आहेत. योगदान, जागतिक जल दिवाळखोरी, ग्लोबल वॉटर बँकरप्सी ही संकल्पना मांडल्याबद्दल आणि जल प्रशासनातील म्हणजेच वॉटर गव्हर्नन्स कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत वीज शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हे यशोभूमी द्वारका नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारत वीज शिखर परिषद 2026 स्थळ यशोभूमी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर द्वारका नवी दिल्ली येथे. कालावधी 19 ते 22 मार्च 2026. आयोजक केंद्रीय ऊर्जा मंत्रालय अँड EPC इंडिया. वैशिष्ट्य, लखपती दीदी, PM सूर्य योजनेसारख्या उपक्रमाद्वारे ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबन मिळवण्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रीय जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुदर्शन पटनायक, प्रसिद्ध सँड आर्टिस्ट यांची ही निवड करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. राष्ट्रीय जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर सुदर्शन पटनायक, प्रसिद्ध वाळू शिल्पकार. नियुक्ती केंद्रीय गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी केली. उद्देश वाळू शिल्पाच्या माध्यमातून जनगणनेचे महत्त्व पटवून देणे आणि जनजागृती करणे. विशेष म्हणजे ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असून प्रगती आणि विकास यांचे अधिकृत शुभारंभ मास्कोट आहेत. तर हे पण तुम्ही पॉईंट नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्र. प्रगती आणि विकास हे यांचे अधिकृत मास्कोट आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भीम भारत इंटरफेस फॉर मनी या सरकारी पेमेंट ॲपने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. नियुक्ती NPCI भीम सर्व्हिस लिमिटेड याद्वारे. घोषणा मार्च 2026 मध्ये घोषणा करण्यात आली. उद्देश भारत का अपना पेमेंट ॲप म्हणून विश्वासार्ह वाढवणे आणि डिजिटल व्यवहारांचा विस्तार करणे. यानंतर पुढला प्रश्न, बंदर व्यवस्थापनासाठी डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म सुरू करणारा भारताचे पहिलं बंदर कोणते आहे? तर ते आहे VO चिदंबरम बंदर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म पहिले बंदर VO चिदंबरम बंदर, थुथुकुडी, तमिळनाडू येथे. उद्घाटन 23 फरवरी 2026 रोजी. हस्ते सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय बंदर जहाजबांधणी मंत्रालय. सिस्टम, बंदराची हुबहू डिजिटल प्रकृती म्हणजे व्हर्च्युअल रेप्लिका असणार आहे. तंत्रज्ञान AI, IoT सेन्सर आणि ड्रोन मॅपिंगचा वापर होणार आहे. फायदा, जहाजांच्या टर्न अराउंड वेळ 25% कमी होणार. उद्दिष्ट, बंदर व्यवस्थापनासाठी स्मार्ट आणि कागदमुक्त करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8,930 दिवसाच्या सरकार प्रमुख पदाचा विक्रम मोडीत काढलेला आहे. तर तो विक्रम कोणाचा मोडीत काढलेला आहे? तर पवन कुमार चामलिंग यांचा. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. नवा इतिहास, सर्वाधिक काळ सरकार प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी 8,931 दिवस. कोणाचा विक्रम मोडला? पवन कुमार चामलिंग. ते कोणा? माजी मुख्यमंत्री सिक्कीम राज्याचे. तारीख 22 मार्च 2026 हा टप्पा त्यांनी गाठला. पदाचा प्रवास, मुख्यमंत्री गुजरात प्लस पंतप्रधान भारत. चामलिंग यांचा काळ 12 डिसेंबर 1994 ते 27 मे 2011 पर्यंत. स्थान, भारतात निवडून आलेले सरकारचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे पहिले नेते. वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे दोन्ही पदाचा एकत्रित हा कार्यकाळ धरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या 2 देशांनी फ्रीडम शील्ड हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला? तर ते 2 देश आहेत विद्यार्थी मित्रांनो, USA आणि दक्षिण कोरिया. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. फ्रीडम शील्ड 2026 अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये हा युद्ध सराव झाला. कालावधी 9 मार्च ते 19 मार्च 2026. ठिकाण, दक्षिण कोरियाच्या कोरियन द्वीप इथे. मुख्य उद्देश, उत्तर कोरियाच्या आण्विक धोक्याविरुद्ध संरक्षण सज्जता वाढवणे. स्वरूप,
जमीन, हवा, समुद्र, सायबर असे सर्व क्षेत्रातील ऑल डोमेन संयुक्त सराव होता. त्यानंतर पुढला प्रश्न, तिसरं आंतरराष्ट्रीय शांतता परिषदचे आयोजन कोठे करण्यात आलं? तर हे लुंबिनी येथे करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. तिसरी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद 2026 ठिकाण लुंबिनी, नेपाळ इथे. आयोजन मार्च 2026 मध्ये. मुख्य विषय जागतिक शांतता आणि मानवीय कल्याण. महत्त्व भगवान बुद्धाचे जन्मस्थान असलेले शांततेचा संदेश देण्यासाठी या ठिकाणाची निवड करण्यात आली. सहभाग विविध देशाचे प्रतिनिधी आणि शांतता दूत येथे सहभाग होतील. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक क्षय रोग म्हणजे TB दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 24 मार्चला हा दिवस साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च. शोध डॉक्टर रॉबर्ट कोर्सने 1882 मध्ये क्षयरोग जीवाणूचा शोध लावला. 2026ची थीम काय? येस वी कॅन एंड TB. हे 2026ची थीम आहे. हे पण थीम तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भारताचे लक्ष 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत आणि वर्ल्ड टार्गेट 2025च्या 5 वर्षाआधी होता. उपचार निशय पोर्टल आणि मोफत औषधी उपचार इथे उपलब्ध, ह्या निशय पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चे स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर हे हर्षवर्धन सादगीर यांनी जिंकलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. 68वी महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? हर्षवर्धन सदगीर नाशिक इथले. उपविजेता महेंद्र गायकवाड सोलापूर इथले. आयोजन वादोली पुणे इथे करण्यात आलं. विक्रम हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. मानाच्या चांदीच्या गदा आणि 5 लाख रुपये आणि फॉर्च्युनर कार त्याला देण्यात आलेली आहे. अंतिम लढा 4-3 असे गुणा फरकाने तो विजय ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच प्रकाशित झालेले करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक विद्यार्थी मित्रांनो कैलास सत्यार्थी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते. मुख्य विषय जागतिक समस्या सोडवण्यासाठी करुणा हे प्रभावी साधन. संकल्पना या पुस्तकात कंपॅशन कोशंट CQची नवीन संकल्पना मांडण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचे सर्वात मोठा कापड निर्यातदार म्हणजेच टेक्स्टाईल एक्सपोर्टर राज्य कोणते बनलेले आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो तमिळनाडू राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कापड निर्यात 2024-25 अव्वल राज्य तमिळनाडू प्रथम क्रमांकावर. निर्यातीचा वाटा भारताच्या एकूण कापड निर्यातात 21% पेक्षा जास्त हिस्सा. निर्याती मूल्य $7,997.17 दशलक्ष. इतर राज्य गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि प्रमुख केंद्र तिरुपूर आणि कोयंबतूर तमिळनाडू हे कापडाचे प्रमुख केंद्र आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्पादन क्षेत्रात वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना मंजूर केलेली आहे? तर या योजनेचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो भारत औद्योगिक विकास योजना म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. भाव्य योजना मुख्य उद्दिष्ट उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या वाढीला चालना देणे. पूर्ण नाव भारत होलिस्टिक अँड व्हायब्रंट योजना फॉर ॲडव्हान्समेंट. लक्ष्य 2029-30 पर्यंत उत्पादन क्षेत्राला GDPच्या मधील वाटा 25% करणे. भर MSME क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि जागतिक उत्पादन केंद्र बनवणे. मंजुरी केंद्र सरकारकडून मार्च 2026 मध्ये ही मान्यता देण्यात आली. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. जागतिक जल दिन 2026 तारीख 22 मार्च. 2026ची थीम काय? वॉटर फॉर शेअर प्रॉस्पेरिटी ही 2026ची थीम आहे. घोषणा 1992च्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास परिषद रिओ अर्थ समिट मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर पहिला जल दिवस 22 मार्च 1993 या रोजी साजरा केला गेला. उद्दिष्ट गोड पाण्याचे महत्त्व पटवून देणे आणि जलसंकटावर मात करण्यासाठी जनजागृती करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आगामी जनगणना ही भारताची कितवी जनगणना ठरणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे 16वी जनगणना ठरणार आहे आपली भारताची. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
16वी जनगणना देशातली पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ही देशातली 16वी जनगणना असेल. हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 2 टप्प्यात ही जनगणना होणार आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्र मंत्रिमंडळाने ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली. महत्त्वाची माहिती आपण पाहूया. शेवटची जनगणना 2011 मध्ये झालेली होती. कोविड-19 महामारीमुळे 2021ची जनगणना स्थगित झालेली होती. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121,08,72,237 एवढी होती. जनगणना कायदा 1948च्या तरतुदींनुसार ही जनगणना केली जाते. सरदार पटेल यांनी हा जनगणना कायदा मांडलेला होता. जनगणना कलम 426 अनुसार केली जाते. जनगणना केंद्र सूचीचा विषय हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका येथे हेनरी वॉल्टर याने केलेली होते. हेनरी वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात. तर आपण पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिली समकालिक जनगणना 17 फरवरी 1881 रोजी ब्रिटिश राजवटचे W.C. प्लेडन यांनी भारताची जनगणना आयुक्त यांनी केलेली होती. 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते आणि सुदर्शन पटनायक हे राष्ट्रीय जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर ही एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न 2026च्या पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर अभय फिरोदी यांना जाहीर झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. पुण्यभूषण पुरस्कार 2026. नाव अभय फिरोदिया. अध्यक्ष फोर्स मोटरचे. संस्था पुण्यभूषण फाउंडेशन त्रिदल पुणे द्वारा. स्वरूप 2 लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह दिलं जातो. निवड समिती डॉक्टर रघुनाथ मालशेलकर हे अध्यक्ष होते या समितीचे. 2024च्या पुरस्कार कोणाला दिला? तर डॉक्टर विजय भटकर ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ यांना देण्यात आलेले आहे. ते संगणक तज्ज्ञ होते विद्यार्थी मित्रांनो. विशेष म्हणजे या सोहळ्यात वीरमाता आणि जखमी जवानांचा पण सन्मान केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो भारताचा क्रमांक आहे 13वा. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवाल खालीलपैकी कोणती संस्थाद्वारे प्रकाशित केला जातो? तर हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी अँड पीस द्वारा प्रकाशित करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ग्लोबल टेररिझम इंडेक्स GTI 2026 भारताचे क्रमांक किती आहे? 13वा. सुधारणा भारताच्या क्रमवारीत 2 स्थानांनी सुधारणा झाली. भारताचे स्कोर किती आहे? 6.428. सकारात्मक कल दहशतवादी घटनांमध्ये सुमारे 43% घट नोंदवण्यात आली. जागतिक स्थिती पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर असून तो जगातला सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरलेला आहे. कोणती संस्था प्रकाशित करतो? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी अँड पीस. मुख्यालय कुठे आहे त्याचा? सिडनी ऑस्ट्रेलिया येथे. मुख्य कार्य जगभरात दहशतवादीचा प्रभावीनं मोजमाप करणे. मोजमापाचे निकष दहशतवादी घटना, मृत्यू, जखमी झालेले, मालमत्तेचे नुकसान हे त्यांचे निकष आहेत. डेटा सोर्स टेररिझम ट्रॅकर आणि पूर्वीचा GTD. वारंवारता दरवर्षी प्रकाशित केला जातो हा इंडेक्स. त्यानंतर पुढला प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेले प्रारंभ 2026 ची मोहीम कशाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे आयकर कायदा 2025 जागरूकता मोहीमशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. प्रारंभ 2026 मोहीमबद्दल आपण माहिती पाहूया. मुख्य उद्देश प्राप्तिकर कायदा 2025 बदल जनजागृती करणे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून नवीन कर व्यवस्था लागू होणार आहे. प्रारंभच्या फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो? पॉलिसी रिफॉर्म रिस्पॉन्सिबल ॲक्शन फॉर मिशन विकसित भारत. कर साथी करदात्याच्या मदतीसाठी सुरू केलेला AI चॅटबोट पोर्टल. इन्कम टॅक्स वेबसाईट 2.0 चे अनावरण इथे करण्यात आले. बहुभाषिके माहिती पुस्तिका 10 पेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. नोडल एजन्सी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT. ध्येय काय आहे? कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि डिजिटल बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न पंजाब सरकारने कोणाच्या सहकार्याने पंजाब सिकता क्रांती 2.0 शालेय कार्यक्रम सुरू केला? तर ते जागतिक बँकच्या सहयोगाने ही सुरू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
पंजाब सिकता क्रांती 2.0, सहकार्य पंजाब सरकार आणि जागतिक बँक, गुंतवणूक 3,500 कोटीचा भव्य प्रकल्प 6 वर्षांसाठी, शाळेचे आधुनिकीकरण करणं, सरकारचे शाळेचे स्कूल ऑफ हॅपीनेस आणि स्कूल ऑफ ब्रिलियन्समध्ये रूपांतरण, डिजिटल क्रांती 10,000 पेक्षा वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड बसवणे, जागतिक प्रशिक्षण शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल एक्सचेंज प्रशिक्षण कार्यक्रम याद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, रोनाल्डो यांच्यानंतर फुटबॉल कारकिर्दीत 900 गोल करणारे दुसरे फुटबॉलपटू कोण ठरले आहेत? तर ते दुसरा फुटबॉलपटू आहेत विद्यार्थी मित्रांनो लिओनेल मेस्सी. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. लिओनेल मेस्सीच्या 900वा गोल. कारकीर्द 900 गोल पूर्ण करणारे जगातले दुसरे खेळाडू. लिओनेल मेस्सी हे अर्जेंटिनाचे आहेत. प्रथम खेळाडी कोण होते विद्यार्थी मित्रांनो? क्रिस्टियानो रोनाल्डो 900 पेक्षा जास्त. वेगवान कामगिरी रोनाल्डोपेक्षा 94 सामने कमी खेळू हा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. संघ इंटर मियामी साठी ते खेळतात आणि हा विक्रम त्यांनी केला. तारीख 18 मार्च 2026 रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रकृती 2026 या कार्बन मार्केटवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर ही इथे नवी दिल्ली इथे करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. प्रकृती 2026 परिषद, ठिकाण यशोभूमी नवी दिल्ली येथे. उद्घाटक केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर. आयोजक ब्युरो ऑफ एनर्जी द्वारे. विषय कार्बन मार्केट आणि शाश्वत विकास. नवीन उपक्रम इंडियन कार्बन मार्केट पोर्टलचं लोकार्पण करण्यात आलं. कालावधी 19 ते 22 मार्च 2026. ध्येय 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन गाठणे. त्यानंतर पुढला प्रश्न, ॲग्रिव्हिजन कृषी युवा संसद 2026 ही परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर हे मणिपूर या राज्यात आयोजित करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ॲग्रिव्हिजन कृषी युवा संसद 2026, ठिकाण केंद्रीय कृषी विद्यापीठ इम्फाल मणिपूर येथे. उद्घाटन राज्यपाल अजय कुमार भल्ला. तारीख 21 मार्च 2026. संकल्पना ईशान्य भारतासाठी भविष्यकालीन कृषी. मुख्य ध्येय तरुण कृषी उद्योजकां म्हणजेच ॲग्री एंटरप्रेन्योरशिप द्वारा जोडणे. विशेष भर ईशान्य स्थानिक उत्पादनाच्या जागतिक ब्रँडिंग करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, द्वारा चिकित्सक हा आरोग्य सेवा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर ते राज्य सरकार आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगालची राज्य सरकार. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. पश्चिम बंगाल सरकारचे द्वारा चिकित्सक उपक्रम स्वरूप घरापाशी आरोग्य सेवा देणे, हेल्थकेअर ॲट डोरस्टेप उपक्रम. राज्य पश्चिम बंगाल, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीद्वारे. मॉडेल डायमंड हार्बर सेवाश्रय या मॉडेलवर आधारित. अंमलबजावणी प्रत्येक ब्लॉक शहरात वार्षिक आरोग्य शिबिराचे आयोजन. सुविधा फिरती वैद्यकीय पथके, औद्योगिक दुकाने आणि तंत्र डॉक्टरचा सल्ला. घोषणा 2026च्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये 10 मुख्य आश्वासनांपैकी एक आश्वासन. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचं पहिलं LPG ATM कोणत्या शहरात स्थापित करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे गुरुग्राम हरियाणा येथे स्थापित करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. तुम्ही नुकतेच MPSCचे जे प्रिव्हियस इयर पेपर बघितला असेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे धान्य ATM आणि गोल्ड ATM बद्दल पण प्रश्न होता. तर हा अत्यंत महत्त्वाच्या कॅटेगरीचा प्रश्न आहे. पहिले LPG ATM गुरुग्राम हरियाणा येथे. BPCL आणि गो गॅस यांच्या संयुक्त विद्यमानाने. लाभार्थी मजूर, विद्यार्थी, स्थलांतरित नागरिक असणार आहे. वजन पर्याय प्रामुख्याने 2 किलो आणि 5 किलोचे हे लहान सिलेंडर असतील. उपलब्धता 24x7 दिवसाचे 24 तास कधीही. पेमेंट रोख कॅश किंवा डिजिटल पेमेंटद्वारा सिलेंडर उपलब्ध होणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे कायमस्वरूपी पत्ता किंवा गॅस कनेक्शन नसलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगाचे ठरेल. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय दंत आयोगाचे म्हणजे NDCचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी. राष्ट्रीय दंत आयोग म्हणजेच नॅशनल डेंटल कमिशन याचे. नियुक्ती भारत सरकारने राष्ट्रीय दंत आयोग कायदा 2023 अंतर्गत ही पहिली ऐतिहासिक नियुक्ती केलेली आहे. उद्देश देशातील दंत शिक्षणाचा दर्जा सुधारवणे आणि पारदर्शकता आणणे. कार्यकाळ ही नियुक्ती ठराविक कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत करण्यात आलेली आहे. बद्दल जुन्या डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाची जागा आता आयोगाने घेतलेली आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल ब्रिक्स कडून कोणाला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर कल्पना सोरेन यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. ब्रिक्स महिला सक्षमीकरण पुरस्कार, वुमन एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड, व्यक्ती कल्पना सोरेन, आमदार झारखंड इथले, संस्था ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे, क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि आदिवासी महिलांची प्रगतीसाठी. ठिकाण नवी दिल्ली येथील 6व्या वार्षिक महिला शिखर परिषदेमध्ये हा सन्मान देण्यात आला. महत्त्व, आंतरराष्ट्रीय स्तरावर झारखंडची महिला नेतृत्वाची दखल घेण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंडियन ओपन स्क्वॅश 2026 मध्ये महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावलं? तर अनहन सिंग यांनी हे पद पटकावलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. इंडियन ओपन स्क्वॅश 2026 महिला विजेता अनहन सिंग, भारत. स्क्वॅश खेळ कोणता आहे? स्क्वॅश. उपविजेते तिने अंतिम सामन्यात मलेशियाच्या खेळाडूंचा पराभव केला. ठिकाण हे आयोजन भारतात करण्यात आलेलं होतं. विशेष म्हणजे अनहन सिंग ही भारताची उद्योगमुखी आणि सर्वात तरुण स्टार स्क्वॅश खेळाडू आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सहायता गटासाठी भारताची पहिली UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे? तर तो बँक आहे विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ बडोदरा. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. पहिली UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा बँक कोणती आहे? बँक ऑफ बडोदरा. लाभार्थी महिला स्वसहायता गट. तंत्रज्ञान UPI आधारित ओव्हरड्राफ्ट. फायदा तातडीने कर्ज आणि निधी उपलब्ध. उद्देश महिला उद्योजकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. रेकॉर्ड अशी प्रकारची भारताची ही पहिली डिजिटल सुविधा असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, काकाडू 2026 हा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला होता? तर हे ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. काकाडू 2026 देश ऑस्ट्रेलिया, रॉयल ऑस्ट्रेलिया नेव्ही. स्वरूप बहुराष्ट्रीय नौदल सराव. ठिकाण कुठलं होतं? डार्विन, ऑस्ट्रेलिया इथे. सहभाग, भारताचे नौदलाचे सक्रिय सहभाग इथे नोंदवला गेलेला आहे. उद्देश समुद्री सुरक्षा, आंतरराष्ट्रीय नौदलाचे सहकार्य वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री आपला सुखी परिवार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ते राज्य सरकार आहे विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेशची राज्य सरकार. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री आपल्या सुखी परिवार योजना हिमाचल प्रदेशची राज्य सरकार मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सक्कू यांच्याद्वारे आर्थिक मदत. पात्र गरीब कुटुंबांना दरमहा ठराविक आर्थिक भत्ता दिला जाणार आहे. लाभार्थी राज्यातील अल्प उत्पन्न गट, आर्थिकदृष्ट्याने दुर्बल घटक. अट, ही योजनाचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुख्य हेतू राज्यातील गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची सामाजिक सुरक्षा देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 24वे राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 मध्ये रिया सोलंकी कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक त्यांनी जिंकलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी गोळाफेक या इव्हेंटमध्ये हा पदक जिंकलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सुवर्णपदक विजेती रिया सोलंकी, गोल्ड मेडल त्यांना मिळालं आहे. कोणता क्रीडा प्रकारमध्ये? तर गोळाफेक शॉटपुट F46 श्रेणीमध्ये. ठिकाण कलिंग स्टेडियम भुवनेश्वर इथे. मूळ रहिवासी मेरठ उत्तर प्रदेश इथले. विशेष म्हणजे तिने सलग 3ऱ्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे कोणाला फ्रान्सच्या लिजन डी ऑनर च्या कमांडर डिस्टिंक्शन सन्मान करण्यात आलेला आहे? तर ते विद्यार्थी मित्रांनो आहेत जावेद अशरफ. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान जावेद अशरफ. सन्मानित जावेद अशरफ फ्रान्समधले भारताचे राजदूत. पुरस्कार लिजन डी ऑनर कमांडर डिस्टिंक्शन हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. कारण भारत फ्रान्स धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांना हा योगदानाकरिता हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. स्वरूप फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान. महत्त्व, हा बहुमान मिळवणारे ते दुर्मिळ भारताचे राजदूत ठरलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी सर्वात तरुण महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ती आहे फनी ओटागू शिमांदे हे ठरलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
सर्वात तरुण महिला शतकवीर फनी उटागुमिशिंदे हे कोणत्या देशाची आहे? रवांडा इथले. विक्रम आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी जगातली सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. तिचं वय किती होतं? 17 वर्षे 21 दिवस असताना हा पराक्रम तिनं केलेला आहे. विरुद्ध इस्तावानिया विरुद्ध खेळताना तिने हा शतक झळकावलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 अनुसार जगातला सर्वात प्रदूषित देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा क्रमांक 6वा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 संस्था कोण प्रकाशित करतो? IQAir स्वित्झर्लंड इथली संस्था. भारताचा क्रमांक किती आहे? 6वा. 2025 मध्ये किती होता? 2024 मध्ये किती होता? तर 5वा. सर्वात प्रदूषित देश पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान, दुसऱ्यावर बांगलादेश आणि तिसऱ्यावर कझाकिस्तान आहे. सर्वात प्रदूषित शहर लोणी उत्तर प्रदेश भारत इथला. सर्वात प्रदूषित राजधानी नवी दिल्ली सलग 7व्या वर्षी. PM 2.5 पातळी 48.9 या WHO मर्यादेपेक्षा 10 पटीने जास्त. प्रसिद्ध करण्याची तारीख कोणती होती? 24 मार्च 2026 रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न. डॉक्टर जयसिंग पवार यांचे नुकतेच निधन झाले. विद्यार्थी मित्रांनो, ते कोणत्या क्षेत्राचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात? तर ते इतिहास संशोधन या क्षेत्राचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. अत्यंत गाजलेलं नाव डॉक्टर जयसिंग पवार यांचं. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. डॉक्टर जयसिंग पवार प्रख्यात इतिहासतज्ञ आणि विचारवंत. संशोधन क्षेत्र प्रामुख्याने मराठा इतिहास, शिवकाळ आणि करवीर रियासत. प्रमुख ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज, मराठी साम्राज्याचा उदय आणि अस्त, राष्ट्रीय शाहू स्मृती ग्रंथ हे त्यांचे गाजलेले ग्रंथ आहेत. संस्थात्मक कार्य कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख. पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मध्ये त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला होता. विशेष योगदान राष्ट्रीय शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि मराठा इतिहासाचे वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात कमी वेळात चढण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अन्विश वर्मा, भूपतिराज अन्विश वर्मा यांनी केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक विक्रम 7 ज्वालामुखी शिखर भूपती अन्वेष वर्मा यांच्याद्वारे. मूळ ते राजू महेंद्रवर्मन आंध्र प्रदेश इथले आहेत. रेकॉर्ड 7 खंडातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी सर्वात जलद सर केलेले आहे. त्याने किती दिवसात केलेले आहे? 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटं या कालावधीत. जागतिक स्थान हा विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना प्राप्त झाला. कोणते 7 ज्वालामुखी शिखर त्यांनी खंड पार केलेले आहे? ओजस डेल सलाडो दक्षिण अमेरिका इथला, माउंट किलिमंजारो आफ्रिका इथला, माउंट एल्ब्रिस युरोप इथला, पिको डी ओरा बिजा उत्तर अमेरिका इथला, माउंट दमावंद आशिया इथला, माउंट गिलोवे ओशनिया ऑस्ट्रेलिया इथला आणि माउंट सिडली अंटार्क्टिका इथला. ही मोहीम शेवटचा टप्पा होती. तर ही 7 ज्वालामुखी शिखर त्यांनी पूर्ण केलेली आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 अनुसार भारताची किती संस्था अव्वल 50 मध्ये स्थान मिळवलेलं आहे? ते आहेत विद्यार्थी मित्रांनो, भारताची 6 संस्था. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. जागतिक QS क्रमवारी भारताची संस्थाची झेप. महत्त्वाची प्रगती जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरवण्यात QS क्रमवारीत भारताची संस्था यंदा उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. पहिल्या 50 मध्ये भारताची 6 संस्थांनी जगातल्या पहिल्या 50 संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे. प्रमुख संस्था या यशात IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT खडगपूर, IIT मद्रास या 4 तंत्रज्ञान संस्थांसह जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिट्स बिलानी यांचा समावेश आहे. विषय अनुसार कामगिरी. विविध विषयाच्या क्रमवारीत भारताने 27 वेळा पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहेत. एकूण 12 भारतीय संस्थांनी ही कामगिरी केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. उडान ह्या योजनेच्या विस्तारासाठी 2024 ते 2035-36 या कालावधीसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्र 28,800
कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. उडान योजनेचा विस्तार 2026 ते 2035 पर्यंत किती एकूण तरतूद करण्यात आली? 28,840 कोटी. कालावधी 10 वर्षाची असणार आहे. 2026-27 ते 35-36 पर्यंत. पायाभूत सुविधा 100 विमानतळाचा विकास, 200 आधुनिक हेलिपॅडची निर्मिती. मुख्य उद्दिष्ट दुर्गम डोंगराळ भागात हवाई सेवा पोहोचवणे. अपेक्षित लाभार्थी 4 कोटी प्रवासी. स्वदेशी बनावटीचे HAL ध्रुव आणि डोईनर विमानाच्या वापराला प्रोत्साहन देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, S&P ग्लोबल रेटिंग अनुसार भारताच्या आर्थिक वर्ष 2026-27 साठी GDPच्या वाढीचा अंदाज किती वर्तवण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो अंदाज आहे 7.1%. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. S&P ग्लोबल भारत GDP अंदाज आर्थिक वर्ष 2026-27चा अंदाज 7.1% असणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26चा अंदाज 7.6% एवढा होता. वाढीचे मुख्य कारण मजबूत खाजगी उपभोग आणि गुंतवणूक. जागतिक स्थान भारत जगातला सर्वात वेगवान वाढणारा प्रमुख अर्थव्यवस्था कायम आहे. महागाईचा अंदाज 4.3% पर्यंत राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत मागणी, सरकारी पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, PNG पाईप नॅचरल गॅस मध्ये प्रामुख्याने कोणती वायू असतो? तर तिथे मिथेन वायू असतो विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पाईप नॅचरल गॅस मुख्य वायू मिथेन 90 ते 95%. इतर घटक इथेन आणि प्रोपेन अल्प प्रमाणात. स्वरूप काय असतो? वायू रूप पाईपद्वारे थेट पुरवठा. सुगंध मार्केप्टन गळती ओळखण्यासाठी हा वापरला जातो. वजन हवेपेक्षा हलका, सुरक्षित. पर्यावरण स्वच्छ इंधन, कमी प्रदूषण. वापर घरगुती, स्वयंपाक आणि उद्योगासाठी. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025 सालचा 35वा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रामकुमार मुखोपाध्याय यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 35वा सरस्वती सन्मान बंगाली लेखक राजकुमार मुखोपाध्याय यांना हा हर पार्वती कथा या कादंबरीसाठी 2025 सालीचा 35वा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. पुरस्काराची रक्कम, या पुरस्कारामध्ये 15 लाख रुपये रोख, एक प्रशस्तीपत्र आणि एक स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे. स्थापना 1991 मध्ये KK बिर्ला फाउंडेशनने ही स्थापना केलेली होती. निवड प्रक्रिया, हे पुरस्कार 8व्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या भारतीय भाषांमध्ये केलेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्यासाठी दिला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 27 मार्चला हा साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक रंगभूमी दिवस वर्ल्ड थिएटर डे 27 मार्चला 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटद्वारे ही सुरुवात करण्यात आलेली होती. उद्देश जगभरात रंगभूमीचे महत्त्व पटवून देणे आणि नाट्यकलेचा प्रसार करणे. जागतिक संदेश 2026 दरवर्षी एका नामवंत व्यक्तीद्वारा जागतिक संदेश दिला जातो. 2026चा संदेश रॉबर्ट प्लेस यांनी दिला जातो. भारतीय रंगभूमी दिवस 5 नोव्हेंबर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर पुढला प्रश्न, निवड मार्गावर निश्चित विमान भाडे उपलब्ध करून देण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ती योजनेचं नाव आहे विद्यार्थ्यांनो फेअर से फुर्सत वन रूट अँड वन फेअर. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय. मुख्य संकल्पना, निवड महामार्गावर निश्चित विमान भाडे उपलब्ध करून देणे. वैशिष्ट्य, तिकिटाच्या दरात होणारे चढ उतार, डायनामिक प्राईस पूर्णपणे बंद. अंमलबजावणी अलायन्स एअर या कंपनीमार्फत. उद्घाटन मार्च 2026 मध्ये मंत्री राजमोहन नायडू आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते. प्रथम मार्ग रेवा रायपूर या व्यतिरिक्त दिल्ली जयपूर आणि दिल्ली रेवा ह्या इत्यादी 6 मार्गावर असणार आहे. फायदा, प्रवाशांच्या दिवशी तिकीट काढलेला तरी दर बदल होणार नाही, म्हणजे फिक्स रेट असणार आहे. उपक्रम, उडान योजनेचा एक भाग म्हणून ही योजना राबवली जात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिव्यांगांसाठी वार्षिक महोत्सव पर्पल फेस्ट 2026चे आयोजन कुठे करण्यात आलं? तर विद्यार्थी मित्रांनो, हे राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे.
पर्पल फेस्ट 2026 आयोजन स्थळ अमृत उद्यान, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली इथे. दिनांक 13 मार्च 2026 रोजी. प्रमुख उपस्थिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची. आयोजक केंद्रीय सामाजिक न्याय आधारित मंत्रालय. मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींसाठी प्रतिभा आणि सर्वसमावेशचा गौरव करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य देश कोण बनलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो देश आहे रोमानिया. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. रोमानिया इंटरनॅशनल सोरल अलायन्सचा सदस्य की तो आहे ते 118वा आहे. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हा 119 चुकीनं आलेला आहे ते. प्रवेश रोमानियाच्या अधिकृतपणे ISA फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी. मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे. महासंचालक डॉक्टर अजय माथुर. उद्देश सौर ऊर्जेचा वापर वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य 2026ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप प्रथमच आयोजित करणार आहे? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम राज्य. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 यजमान राज्य सिक्कीम गंगटोक इथे होणार आहे. ते आवृत्ती किती असणार आहे? तर 49वी योनेक्स सनराईज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप असणार आहे. कालावधी 14 ते 21 नोव्हेंबर 2026 रोजी. वैशिष्ट्य, सिक्कीम प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करत आहे. गट 19 वर्षाखाली अंडर 19 मध्ये मुले आणि मुली व्यक्तिगत व सांघिक प्रकार असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता UCC विधेयक लागू करणारे दुसरे राज्य कोणते ठरलेलं आहे? तर दुसरं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्य. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. समान नागरिक संहिता UCC हा दुसरा गुजरात राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला राज्य का होता? उत्तराखंड. तर दुसरा राज्य गुजरात आहे. मंजुरी 24 मार्च 2026 रोजी गुजरात विधानसभेने हे विधेयक मंजूर केलं. समिती न्यायमूर्ती रंजना देसाई ही समितीची पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. यांच्या अध्यक्षाखाली समितीचा अहवाल. बंदी, बहुपत्नी, पॉलिगॅमी आणि बालविवाहावर पूर्णपणे बंदी. अपवाद, राज्यातील अनुसूचित जमाती ST या कायद्यातून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, जल जीवन मिशन 2.0 सुधारणाशी संबंधित सामाज्य करार कोणत्या राज्यासोबत करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जल जीवन मिशन 2.0 सामाज्य करार. प्रमुख राज्य महाराष्ट्र, केंद्रासोबत त्यांनी करार केलेले आहे. स्वाक्षरी मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली इथे. तंत्रज्ञान, पाण्याचे ऑडिट करण्यासाठी सुजलम भारत डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर होणार आहे. लक्ष्य 2028 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात शाश्वत आणि शुद्ध नळ पाणी सुविधा मिळणार आहे. अंमलबजावणी, पाणी पुरवठा योजना व्यवस्थापन ग्रामपंचायतकडे सोपवलं जाणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सेल्फ हेल्पिंग ग्रुप बँक लिंकेज 2024-25 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कोणत्या बँकेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो बँक आहे विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक ग्रामीण बँक. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सेल्फ हेल्पिंग ग्रुप बँक लिंकेज राष्ट्रीय पुरस्कार विजेते कोण आहेत? कर्नाटक ग्रामीण बँक. प्रदान करणारी संस्था कोण आहे? केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत गौरवण्यात आलेला आहे. हस्ते केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते. कामगिरी 80,904 स्वसहायता गटांना 2,834 कोटीचे कर्ज वाटप इथे करण्यात आलेला आहे. उद्देश ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि बँकिंग सेवाचा विस्तार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला शीत वाळवंटी नदी खोरे पुनर्सिंचन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे लडाख इथे सुरू करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. शीत वाळवंटी नदी खोरे पुनर्सिंचन प्रकल्प लडाख इथे. विशेषतः म्हणजे लेह आणि कारगिल परिसरात. नदीचे खोरे कोणतं आहे? सिंधू आणि तिच्या उपनद्याच्या खोऱ्या पुनर्सिंचन करणार आहे. सहकार्य भारत सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या संयुक्त पुढाकाराने. उद्देश वाळवंटी भागातील पाणी टंचाई दूर करणे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे. उपाययोजना ग्लेशियर ग्राफ्टिंग म्हणजेच कृत्रिम हिमनदी आणि जलसाधारण पारंपरिक पद्धतीचा वापर करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे कोणत्या नवीन पोर्टलचे उद्घाटन केलं? तर त्या पोर्टलचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो निवेश मित्र 3.0. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. गुंतवणूक मित्र 3.0. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ येथे हे
उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. उद्योजकांसाठी प्रगत सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम असणार आहे. तंत्रज्ञान पारदर्शकतेसाठी AI कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चॅटबॉटचा निधी समावेश करण्यात आलेला आहे. सुधारणा 530 क्लिक प्रक्रियेच्या सुलभीकरण करून या सुट्टीत केलं जाईल. लक्ष्य उत्तर प्रदेशात ईज डुईंग ऑफ बिझनेस आणि गुंतवणूक वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दिल्ली 2026चे यजमान पद मार्च 2026 मध्ये प्रथमच कोणी भूषवत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे दिल्ली भूषवत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल प्रथमच नवी दिल्ली येथे. कालावधी 25 ते 31 मार्च 2026 रोजी. आयोजक पर्यटक दिल्ली पर्यटन विभाग आणि दिल्ली सरकारद्वारे. वैशिष्ट्य दिल्लीत प्रथम अशा प्रकारची जागतिक चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. सहभाग 47हून अधिक देशांतील 140 पेक्षा जास्त चित्रपट तिथे प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न, IQ एअर अहवालानुसार जगातला सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर कोणते आहे? तर ते आपली दिल्लीची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातले सर्वात प्रदूषित शहर IQ एअरचा अहवाल. सर्वाधिक प्रदूषित राजधानी नवी दिल्ली सलग 8व्या वर्षी जगातला पहिला क्रमांक. अत्यंत शोकांतिक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो. सर्वाधिक प्रदूषित शहर लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथे हे जगातला पहिल्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. सर्वाधिक प्रदूषित देश पाकिस्तान प्रथम क्रमांकावर असून भारत 6व्या क्रमांकावर आहे. प्रदूषण पातळी दिल्लीत हवेत PM 2.5चे प्रमाण WHO मानकापेक्षा 16 पटीने जास्त आढळलेलं आहे. भारताची स्थिती जगातल्या 100 सर्वात प्रदूषित शहरापैकी 66 शहर एकट्या भारतात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत शोकांतिक गोष्ट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीवर ही जी वीकली करंट अफेअर घेत आहोत, हे तुम्हाला कशी वाटले तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मग क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.